नमस्कार मंडळी, किरण दत्ते या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आजचा विषय आहे उकडलेल्या भाज्या खाल्ल्याने होणारे फायदे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। जे लोक उकडलेल्या भाज्या खातात त्यांच्यापैकी बहुतांश लोकांचा उद्देश हा वजन कमी करणे हाच असतो। वजन झटपट कमी करायचं असेल किंवा आहे ते वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर उकडलेल्या भाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो, कारण भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं। याशिवाय आपण भाज्या उकडतो त्यामुळे त्यासोबत पाण्याचा अंशही पोटात जातो। या दोन्हीमुळे भरपूर वेळ पोट भरल्यासारखं वाटतं, त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदा होतो। याशिवाय पाण्यामुळे शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते, भरपूर ऊर्जा मिळते। अनेकदा जेव्हा आपण पोटभर जेवतो तेव्हा जेवल्यानंतर आळस येतो, थकवा येतो, शरीर जड झाल्यासारखं वाटतं आणि आपण सुस्त होतो। पण उकडलेल्या भाज्या जेव्हा तुम्ही खाता, पोटभर खाता, तेव्हा अशा प्रकारची अडचण कधीच जाणवत नाही। उलट तुम्ही अधिक फ्रेश होता आणि उत्साही राहता, कारण या प्रकारच्या आहारातून भरपूर ऊर्जा मिळते। टोमॅटो, रताळे आणि फुलकोबी वाफवल्यावर सहज आणि मऊ होऊन जातात। अशा प्रकारे शिजवलेल्या भाज्या सहज पचतात। अन्न पचण्यासाठी पचनसंस्थेला जास्त मेहनत घ्यावी लागत नाही। भाजी वाफेवर शिजवण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तिचा रंग आणि पोत शाबूत राहतो। तथापि तज्ज्ञांच्या मते जास्त वाफवल्याने त्याचा रंग खराब होतो आणि कोबी उकळवून खाल्ल्याने स्वाद तर वाढतोच, पण त्याबरोबर पौष्टिकताही वाढते। त्यामुळे आपल्याला जर वजन कमी करायचं असल्यास कोबी उकळून खाल्ल्याने किंवा त्याचं सूप पिण्यानं फायदा मिळतो। पालक कच्चा खाण्यापेक्षा उकळून किंवा भाजी बनवून खाण्याने दुप्पट पोषण मिळतं। तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे हिरव्या पालेभाज्या उकळून खाल्ल्याने दुप्पट ताकद मिळते, विशेषतः मेथी आणि पालक ह्या दोन भाज्या। फुलकोबी उकळून खाणे आणि यातील पोषणही दुप्पट होऊन जातं। यात आढळणारे फायबर्स बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते। तसंच बीट सॅलड म्हणून कच्चं खाल्लं जातं किंवा त्याचा ज्यूस बनवला जातो, परंतु रक्ताची कमी किंवा मासिक पाळी संबंधीच्या समस्या दूर करण्यासाठी दररोज एक बीट उकळून खाणे हे जास्त फायद्याचे असते। परंतु आता 3 मिनिटापेक्षा अधिक उकळणे हे बरोबर नाही। गाजर उकळून खाल्ल्याने त्यातील गुण वाढतात आणि गाजर कापून मीठ आणि काळी मिरीसह पाण्यात उकळून खाल्ल्याने त्याचे आणखीनच गुण वाढतात। हे डोळे आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे। वजन कमी करण्यासाठी याचा खूप उपयोग होतो। फायबर आणि कार्ब याने भरपूर असलेले रताळे वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे। या व्यतिरिक्त हे शुगरसाठीही फायदेशीर आहे। कच्चं खाण्याऐवजी उकळून खाल्ल्याने याचे चांगले परिणाम मिळतात। ब्रोकोली उकळल्याने त्यातील पोषक तत्वांची वृद्धी होते। उकळी घेतल्यावरती त्यातील स्वादही वाढतो। भरपूर लाभासाठी भाज्या उकळून खाव्यात, उकडलेल्या खाव्यात असं म्हटलं जातं। हवं असल्यास यात ऑलिव्ह ऑइल मिसळूनही भाज्या खाऊ शकता। भाज्या उकडून सेवन केल्याने शरीर आंतरिक रूपाने मजबूत होतं आणि लठ्ठपणा कमी होतो।